खरंच आपल्या स्वार्थासाठी बायकोला बंधनात ठेवणारे नवरे मी खूपदा बघितलेत, पण आपल्या बायकोच्या आनंदासाठी नियम मोडणारा नवरा मी पहिल्यांदाच बघितला. नशिबाने आहे यांची बायको. पण कोण आहे ती लकी बायको? मी आहे ती बायको. ओ खरंच नशीब काढलं बाई, तुला खूप सुखात ठेवतील हे. ठीक आहे आता आम्ही तुम्हाला डिस्टर्ब नाही करत. आता तुम्ही तुमची डेट एन्जॉय करा. शब्द होती मुखी चालत्या पावलांची वाट काही चुके नजरेशी तुझ्या हित गुज करताना नजरेशी तुझ्या हित गुज करताना एक रूप होण्यासाठी श्वास आसवले सोहळा तुझ्या सोबतीचा जागी दिसू दे चिंब प्रेमामध्ये तुझ्या क्षण हे भिजू दे. इथे किती घाबरले होते माहितीये का मी. तुम्ही कुठे दिसतच नव्हतात. मला वाटलं तुम्ही काही येणार नाही. मी तर ठरवलेलो पुढच्या स्टेशनला उतरायचं. बरं झालं तू ट्रेन पकडलीस, नाही तर पुढचा सगळा प्लॅन फ्लॉप झाला असता. इथे काय सॉलिड सरप्राईज दिलं तुम्ही मला. मला वाटलं नव्हतं ह्या किंग अंकलचा असा रोमियो होईल. ये तो बस शुरुआत है, अभी आगे ये देखो होता है क्या. असंच काहीतरी बोलतात ना तुझ्या बॉलिवूड मध्ये. इथे आहेत अजून खूप सरप्राइजेस आहेत. सरप्राईज काय सरप्राईज आहे सांगा ना मला प्लीज. सरप्राईज कळेल. ट्रस्ट मी, जे काही असं यू विल लव्ह इट. एजे, ह्या जगात सगळ्यात जास्त विश्वास माझा तुमच्यावर आहे. विश्वरू, सगळी तयारी झाली आहे ना व्यवस्थित? आयत्या वेळेला काही गडबड होणार नाही ना? सगळी तयारी झालेली, काहीही गडबड होणार नाही आजी. व्हेरी गुड. पण आजी एक प्रॉब्लेम आहे. अरे
आत्ताच तर म्हणाला ना काही गडबड नाहीये म्हणून असं काय. नाही नाही आजी, प्रॉब्लेम काय ते तर ऐकून घ्या. आता कसं आहे, एजे सरांनी लीला वहिनीसाठी सरप्राईज प्लॅन केलाय ना. हो आपण लीला वहिनीची बॅग कशी काय भरणार? म्हणजे त्यांना जर लिस्ट दिली तर त्यांना सगळं कळेल ना. ते तू माझ्यावर सोपव. हा नक्की. हो तू बाकीची तयारी कर झालं वा आजी, तुम्ही माझा मोठा प्रॉब्लेम सोडवला. आता लीला वहिनी आणि एजे सर दोघेही मस्त फिर. विश्वरूप हे लीलासाठी सरप्राईज आहे ना. सरप्राईज आहे. मग ते आपण सरप्राईजच ठेवायचं ना. आणि अगदी जागीरदार फॅमिलीला ओरडून सांगतो. प्रत्येक सरप्राईज तू ओरडून का सांगतोस मला कळत नाही. शांत बसायचं, बाहेर गेल्यावर पण काय बोलायचं नाही तर शिक्षक होईल मी तुला. नाही, नाही. आजचा दिवस तर अगदी स्वप्नावतच होता. काय कमाल आहे तिची, किती प्रेम करतात माझ्यावर. ती चक्क लेडीज डब्यात चढली आणि ते सुद्धा फक्त माझी इच्छा पूर्ण करायला. असं काहीतरी क्यूट वागतात आणि मग मला अजून त्यांच्या प्रेमात पडायला लावतात. हळूहळू का होईना आजींचा जुना अभिराम परत येतो. त्यांच्या या जुन्या रूपाशी माझी ओळख करून द्यायला आजींना खूप खूप थँक्यू. आजी झालं, फायनली सगळी तयारी झालेली आहे. आणि बॅगांचं तर तुम्ही बघता. तिकीट पण बुक झाली आहेत आजी. कसली तिकीट? झालं घ्या नीला. ये बाय. काय झालं दादा? आ? कसल्या तिकिटांबद्दल बोलत होतात? काय आजी सांगा ना काय? अगं काही नाही अरे सांग ना. ते रेस्टॉरंट मधली काही लोक आहेत ना, ते टूर वर जात आहेत, त्यांच्या तिकिटांबद्दल बोलत होते. झाली ना सगळी? त्याच तिकिटांबद्दल बोलत होतो आम्ही. नाही नाही, माझा विश्वास बसत नाहीये. ती तिकीट नाही, कसली तरी वेगळी तिकीट आहेत. तुम्ही उगाच गंडवताय मला. काय सांगा बघू. काही काही लिहिला वैद्य, गंडवताय वगैरे काय? नाही नाही असं काही नाहीये. मला नाही सांगणार का? असं काय सांगा ना. काय बोलतीयस? विश्वदादा, काय म्हणजे हेच आहे का तुझ्या बहिणीवरचं तुझं प्रेम? विसरलंस का सगळं? भैया मेरे राखी के बंधन को निभाना, असं निभावणारेस बंधन? लीला वैद्य, असं काही बोलू नका. तुम्ही मला धर्मसंकटात टाकू नका. धर्मसंकट ऐकलं? धर्मसंकट म्हणजे नक्की काहीतरी आहे आणि तू लपवतोस. मला सांग. ऐक तरी, काही नाही अगं. हे काय ना, भाई भाई ना रहा, प्यार प्यार ना रहा, जिंदगी मुझे तेरा एतबार ना रहा, असं झालंय माझं. म्हणजे इथे फक्त तुम्ही दोघंच होतात ना जे माझे आपले होतात. पण आता तुम्ही मला काही सांगत नाही आहात. लीला वहिनी, म्हणजे कसं आहे माहितीये का? हा सांग, कसं आहे? खरं तर मी आणि आजी. विश्वरूप, मी तुला सामानाची यादी दिली आहे ना, जा पळ बघू इथे काय अंताक्षरी खेळत बसलेस हिच्या बरोबर. आजी आजी नंतर आणेल सामान. तू मला आधी सांग. मला 1 तासाच्या आत सामान हवंय विश्वरूप. तुला सांगितले मला पाठवायचंय. जा. यादी 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 ए, यादी. नाही ना हे पण नुसता गोंधळ करत असतो. आजी हा. मुद्दाम पाठवलं ना विश्वदादाला? मुद्दाम कशाला पाठवेल? मला हो सामान पाठवलं. आधी मला सांगा. सामान मला 1 तासाच्या नाही, आत तुम्ही पाठवायचं. मला ते सांगा. सगळं जाऊ दे, आपल्याला बोलायचंय. मला तुझ्याशी बोलायचं, तुझ्याशी काहीतरी बोलायचं. वहिनी, यांचं नेमकं काय सुरू आहे? आणि विश्वरूप कोणत्या तिकीट बद्दल बोलत होता जे लीलालाही माहित नाहीये? नक्कीच यांचं काहीतरी मोठं प्लॅनिंग सुरू आहे. आपल्याला शोध लावायलाच हवा. हा, शोध लावायला हवा. आणि सांगा मला, काय महत्वाचं बोलत होतात? कोण महत्वाचं बोले? मी नाही ग, मी दरवाजा बंद कर. ते जाऊ दे, मला आज तुझ्याकडनं ऐकायचंय सगळं. सांग मला, मला खूप ऐकायची इच्छा. आजचा दिवस कसा गेला?
हे लीला किती लाजशील तू, बोल ना, मला ऐकायचंय, बोल ना. सांगते. म्हणजे आजी मला ना कळतच नाहीये कसं सांगू. अरे आज एजेंनी डायरेक्ट छक्काच मारला. आणि तो पण स्टेडियमच्या बाहेर. आज तरी थक्कच केलं मला एजेंनी. म्हणजे आज ना त्यांनी माझी अशी इच्छा पूर्ण केली जी जवळजवळ इम्पॉसिबल होती आजची. अच्छा, कोणकोणती काय? हो सांगते सांगते सगळी प्रस्तावना सांगून झाली असेल तर आता मला सांग त्यांनी काय केलं. सांगते. नीट आहे का आजी? अगं, आज एजे लोकल ट्रेन मध्ये चढले, तेही लेडीज डब्यात. काय एजे आणि लोकल ट्रेन मध्ये, ते पण लेडीज डब्यात? कसं पॉसिबल आहे? बापरे, अविश्वसनीय आहे सगळे. हो की नाही? पण नाही 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 नाही, माझा अभिरामवर विश्वास आहे. तो हे असं काहीतरी करू शकतो, कारण मला माहिती आहे अभिराम आहेच. एखाद्याला त्यांनी अगदी मनापासून आपलं मानलं ना की मग त्याच्यासाठी काय वाटेल ते करायची त्याची तयारी असते. प्रेमात त्याच्यासाठी काहीच अशक्य नाही. हो ना आजी, खरंय तुमचं. म्हणजे मी तर आपलं असंच म्हणाले होते असं काहीतरी करा. त्यांनी खरंच केलं. मला ना 2 मिनिटं विश्वासच बसत नव्हता की समोर जे उभे आहेत ते एजेत की दुसरेच कोणीतरी आहेत. म्हणजे आजी काय ना, दिल विल प्यार व्यार मधल्या जिमी शेरगिल आणि रिषिता भटला सुद्धा खूप मागे टाकला आपल्या एजेंनी. एवढे रोमॅन्टिक वागत होते ना ते. खुश ना? वहिनी, हे सगळं काय ऐकतो आपण? हो ना, मला नव्हतं वाटलं एजे एवढे रोमॅन्टिक असतील. नाहीतर आपले नवरे, त्यांना तर आपल्याबद्दल काहीच वाटत नाही, अनरोमॅन्टिक. बस अशीच खुश राहा, आनंदी राहा, एकमेकांवर भरपूर प्रेम करा आणि एकमेकांच्या सोबत राहा. हं? आजी मी ना मी 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 खूप 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 खुश आहे. थोडं ठेवून दे, थोडं ठेवून दे. पुढच्या 4-5 दिवसांमध्ये बघ तुझ्या बरोबर किती चांगल्या चांगल्या गोष्टी घडणार आहेत अजून. म्हणजे आजी अजून काय घडणार आहे? आजी सांगा ना, काय घडणार आहे? काय म्हणत होतात? अभिरामचं तुझ्यावरचं प्रेम वाढत वाढत चाल. नाही नाही, हे नव्हता म्हणत तुम्ही. मगाशी पण विश्वदादा मला काहीतरी सांगत होता, पण तुम्ही सांगू दिलं नाही. काय लपवताय माझ्यापासून? कुठे काय लपवत? आजी काही नाही, विश्वरूप बरोबर असंच काहीतरी दुसरं बोलत होते मी. खूप थकायला झालंय मला आज लीला. जरा झोपते मी, चल. काही नाही ग, थकले मी जरा. मला विश्रांतीची गरज आहे. आजी मी नाही. काम करते. तू पण झोप आता. तू थकली असशील. चल चल, जाऊन जरा आराम कर बाळा. आजी हे बघा मला माहितीये तुम्ही मुद्दाम करताय. काही झोप बी पाहिलेली नाहीये तुम्हाला. मला सांगा ना. तिला लहान मुलांसारखा हट्ट करायचा नाही बाळा. तू मोठी झाली आहेस ना, मोठ्यांसारखी बाळा. आजी पण मैत्रिणी होत ना, असं वागणार आहात तुम्ही माझी? मला झोप आलीये बाळा. आजी. झोपले मी. आजी सांगा. अगं गोरतीये ना मी, मला गोरू दे. देवा, गेली बाबा एकदाची. मी सगळंच बोलून टाकलं असतं तिच्यासमोरशी. सरू, सरू आता काय झालंय? काय होत नाहीये ना, हाच प्रॉब्लेम आहे. म्हणजे कशाबद्दल बोलतेस तू? हे बघ, मला काय माहित नाही. तू माझ्यासोबत ना उद्या ट्रेनने प्रवास करणार आहेस, आणि तेही लेडीज कंपार्टमेंट मध्ये. काय? मी आणि लेडीज कंपार्टमेंट मध्ये? हो. काय डिमांड आहे सरू? हे बघ, मी काय या जगातला कुठलाही पुरुष डिमांड नाही पूर्ण करू शकत. मला माहिती तू हे असंच बोलणार, हे मला माहित होतं. तुला एफर्ट्स नाही ना घ्यायचे, कारण तू एजंट सारखा नाहीयेस म्हणून. म्हणजे काय बोलायचं तुला? म्हणजे एजे लीलासाठी लेडीज कंपार्टमेंट मध्ये गेले होते, माहितीये तुला? काय तू असंच आर्ग्युमेंट करत बस माझ्यासोबत फक्त. म्हणजे बाबा लीलासाठी लेडीज कंपार्टमेंट मध्ये गेले होते? खरंच सॉलिड आहेत ग बाबा. ते ना काही करू शकता. तू पण फक्त एवढंच करू शकतो. तू फक्त कौतुक कर त्यांचं, तू स्वतः काहीच करू नकोस. बघ, मी तुला शेवटचं विचारते,
तू माझ्यासोबत लेडीज कंपार्टमेंट मध्ये येणार आहेस की नाही? बेबी हे बघ हो की नाही? बेबी एकदा माझं बोलणं तर ऐक मला ना. नाही ऐकायचंय. बेबी हे बघ ते एज आहेत म्हणून ते करू शकले. मी तुला क्लिअरली सांगतो मी असं नाही करू शकत. मग मी पण तुला क्लिअरली सांगते, मी पण तुझ्याशी नाही बोलू शकत. आणि तू माझा बेबी नाहीयेस आजपासून. काय? एफर्ट्स तर घ्यायचे नाही, सर्व दरवेळेस असंच करतो तू. पण बाबा लेडीज कंपार्टमेंट मध्ये ग्रेट. आणि हे तर काहीच नाही वहिनी, हे जे ना लोकल ट्रेन मधले त्या लेडीज कंपार्टमेंट मध्ये चढले होते तिच्यासाठी. काय? हो. दिस इज हॉरिबल. काय झालं एजेंना? ते त्या लीलाबाई स्वतःचा स्टेटस विसरतायत. असं वागत नव्हते कधी एजे. आणि एवढंच नाही वहिनी, एजे ना काहीतरी मोठं प्लॅनिंग करतात. विश्वरूप म्हणत होता कसले तरी तिकीट काढलेत त्याने. आय एम शुअर त्यांचं ना नक्की काहीतरी ग्रँड प्लॅनिंग असणार आहे. हे बघ लक्ष्मी, एजेंना जरी कळत नसलं ना तरी आपल्याला माहिती आहे की ती लीला भामटी आहे. ती खोटं नाटक करते प्रेमाचं. काही करून त्यांचा पुढचा प्लॅन काय आहे हे शोधून काढायलाच हवं. आपल्याला एजेंना वाचवायचंय. हो वहिनी. जगाच्या पाठीमागे आहेत या तिघी. यांच्या आधीच मी एजेच्या मागे माझी माणसं लावली आहेत. आता काहीही झालं तरी एजेचा प्लॅन कधीच यशस्वी होणार नाही. एजे, लीला, तुम्हाला माहीतही नाहीये तुमच्या आयुष्यात आता काय उलथापालथ होणार आहे ते. एजे, एजे काय करत होतात तुम्ही? तुम्ही पण काहीतरी लपवताय ना माझ्यापासून? मला माहितीये तुमचं कसलं तरी प्लॅनिंग सुरू आहे आणि त्यात आजी आणि विश्वादादा पण आहेत. तुम्ही ना सगळ्यांनी एक टीम बनवली आणि मला एकटीला पाडले. मला सांगा ना काय प्लॅनिंग आहे? काय प्लॅनिंग? मला माहित नाही कुठलं प्लॅनिंग खोटं खोटं खोटं. एजे तुम्ही खोटं बोलताय. मला माहितीये काहीतरी प्लॅन करताय. काय? कुठला? सांगितलं ना काही प्लॅन नाही आहे. परत खोटं. एजे मला 100% माहिती आहे तुमचं कसलं तरी प्लॅनिंग चाललंय. मला पण घ्या ना तुमच्या टीम मध्ये प्लीज. सांगा ना प्लीज. ओके सांगतो. हे बघ, काय की तुझ्यासाठी काहीतरी सरप्राईज प्लॅन केला. सरप्राईज माझ्यासाठी? काय काय काय? एक काम करतो, उद्या सांगतो. आता मला झोप आली, तू पण झोप, आपण झोपूया. असं असं काय करताय? म्हणजे बघा ना, आजकाल माझी रोजच चंगळ सुरू आहे. मला एकावर एक असे सरप्राईजेस मिळत आहेत. प्लीज प्लीज हे सरप्राईज काय सांगा ना. सरप्राईज आहे, सांगितलं तर सरप्राईज कसं राहील? बरोबर. मग छोटीशी हिंट द्या ना, फक्त हिंट द्या. मला काही प्रॉब्लेम नाही. नको. एजे, लीला, एजे, लीला. एजे प्लीज. ओके फाईन. हा. तुला सिक्रेट्स ठेवता येतात? हो. मलाही. गुड नाईट. चीटिंग करताय.